बुधवार आज आपण नेहमीप्रमाणे प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेणार आहोत. कारण प्रश्नमंजुषेने आपली काय वाढते? मागील बऱ्याच दिवसापासून बऱ्याच प्रश्नाची उत्तर देताना तुमच्या सामान्य ज्ञानात भर पडली आहे. आपण परिपाठात घेतो, दर बुधवारी स्पर्धा घेतो आणि या स्पर्धा आपल्याला अशाच ठेवायच्या आहेत सुरू, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या मोठ्या परीक्षांची आव्हानं तुम्हाला पेलता यावेत. तर सुरू करायची आजची स्पर्धा? मुली आणि मुलं का? बरं ठीक आहे, आजच्या दिवस आपण अशाच गटामध्ये खेळूया. सुरुवातीला कोण प्रश्न विचारणार? हा, मुलींची पाडी. पहिला प्रश्न विचारा. आपल्या क्षेत्राचे खासदार कोण आहेत? म्हणा, 1 2 म्हणा. बस. कोण आहेत आपले खासदार? नामदेवरावजी किरसान. व्हेरी गुड, जिंकले तुम्ही 10 गुण तुमच्या. आता दुसरा प्रश्न विचारा, सांगा. आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची राजधानी कोणती सांगा? मुंबई. बरोबर आहे उत्तर. बरोबर. आता तुम्ही विचारा. 10 गुण यांना मिळाले. हा, तुम्ही प्रश्न विचारा. शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? झाला. बरोबर आहे उत्तर. तर यांना पण 10 गुण मिळालेले आहेत, म्हणजे यांना 20, तुम्हाला 10. हा ठीक आहे. आता तुमचा प्रश्न. आपल्या क्षेत्राचे आमदार कोण सांगा? आत्ताची इलेक्शन झाली नवीन, म्हणा, काउंट करा. हारले. कोण आहेत आपल्या क्षेत्राचे आमदार? रामदासजी मसराम सर. हा, तुम्ही 30 गुण, तुम्ही 10 गुण. हा, आता तुमची बारी. निवडणूक किती वर्षांनी येते? हा, कोणती निवडणूक? कोणती? हा, निवडणूक किती वर्षांनी येते? किती वर्षांनी होते निवडणूक? 1 वर्षांनी होते. बरोबर आहे का? हा, किती वर्षांनी होते? कोणती? ग्रामपंचायतची निवडणूक 5 वर्षांनी येते, विधानसभेची 5 वर्षांनी येते, लोकसभेची सुद्धा 5 वर्षांनी निवडणूक येते. ठीक आहे. अच्छा, 40 गुण तुम्ही. ठीक आहे. आता परत शेवटचा प्रश्न आजच्या प्रश्नमंजुषेचा विचारा मुली. शिवाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू केव्हा आणि कुठेही झाला? हा सांगा. एक जरी सांगाल तरी तुम्हाला मार्क्स भेटतील. म्हणा, काउंट करा. कुठे झाला? कुठे झाला? कधी झाला आणि कुठे झाला? चला काउंट करा. हा, तर कुठे झाला शिवाजी महाराजांचा मृत्यू न केव्हा झाला? हा, रायगड किल्ल्यावर झाला. आणि केव्हा झाला? 1680 रोजी झाला. ठीक आहे. आजच्या प्रश्नमंजुषेमध्ये तुम्हाला 20 गुण, 50 गुण आणि यांना 10 गुण. काही हरकत नाही, पण तुम्हाला 5 प्रश्नाची उत्तरं माहीत झालीत. तर असे नवीन 5 प्रश्न कठीण तुम्ही उद्या तयार करून आणा. आपण त्यांना हरवण्याचा प्रयत्न करूया आणि तुम्ही यांना हरवण्यासाठी अजून जास्त चांगले प्रश्न तयार करून आणा. ठीक आहे. चला एकदा ताड्या वाजून स्वागत करूया आपण.